हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय सेकंड व्लॉग. आणि आज आम्ही आमच्या डोंगरावर जाणार आहे. तिथं आमचं आंब्याचं झाड आहे, भरपूर काय काय आहे, करवंद वगैरे. आणि आता आम्ही डोंगरावर चाललो आहे. आवळा वगैरे सगळे झाडं आहे. आणि आता आम्ही डोंगरावर चाललो आहे. आणि माझी आई गावात चालली आहे आणि माझ्या आत्याने मी शेवटला जाणार आहे तिकडे. आणि आता मी जातो. ब्रह्मगिरीचं डोंगर आहे, आम्ही तिथे चाललो आहे. तिथं आमची जमीन आहे त्र्यंबकेश्वरची. माझे भाऊन ते पुढे गेले आणि माझ्या आत्याने मी चालले. तर आलो आहे आम्ही आमच्या त्र्यंबकेश्वरच्या धरणावर. याला आम्ही बंधारा पण म्हणतो आणि धरण पण म्हणतो. आणि ही जी आहे ती एवढी ब्रह्मगिरी आहे. आणि हा मधला हा दुर्गा भंडार आहे आणि गंगाद्वार पण तिकडेच आहे. आणि आता आम्ही चाललो आहे हळूहळू. आणि इकडे काम पण चालू आहे, इकडे पण रस्त्याचं काम चालू आहे. त्र्यंबकेश्वरला जर तुम्ही आले तर या बंधाऱ्यावर, ब्रह्मगिरीला आणि भरपूर ठिकाणी इथं फिरायला तुम्ही नक्कीच या आमच्या इकडे. तर आमची अवंतिका शिंदे पण आली इकडे. अवंतिका हाय कर. बघा मी कुरकुरे खातीये. आणि आता आम्ही दोघी पण आता बहिणीसोबत चालले. माझ्या आत्या पण पुढे निघून गेली. आणि कॅमेरा खूप हलतो कारण इथे खूप दगड आहे त्याच्यामुळे. तर आता आम्ही हळूहळू जातो. तर आता आम्ही इथून चढतोय. आता आम्ही इथून चढतोय आणि हा रस्ता पण बनणार आहे, थोडा थोडा बनतोय. इकडे पण काम चालू आहे. आता ना मला खूप दम लागलेला आहे. मला असं वाटतंय की आता घरी पळावा, पण घरी पळू नाही शकत कारण की इथला रस्ता आहे ना तो खूप अवघड आहे आणि तिथून पळताना आपण पडू बी शकतो. तर आता तुम्ही बघू शकता इथला नजारा. पूर्ण एकूण एक घर दिसतंय, एकूण एक घर दिसतंय. हे बघा. आणि ते नील पर्वत आहे. तिथे दोन देवी, एक नीलांबिका देवी आहे आणि एक कोणती देवी आहे ग नील पर्वतला अजून. आणि तिथं नवदुर्गा आहे आणि तिथं रेणुका माता आणि नीलांबिका देवी आहे. इथून तुम्ही बघू शकता पूर्ण घर दिसते, पूर्ण हे दिसतं, बिल्डिंग्स वगैरे, गाड्या जात आहे. आणि इथे माझ्या आत्या तर लगेच जमून जाती. माझा भाऊ पण बसला आहे, बाबा चालले, मी पण चालले. आणि अवंतिका आणि माझा भाऊ पुढे, तर मी त्यांच्यासोबत जाते. आणि इथं आमचं त्र्यंबकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. झूम केल्यामुळे ते खूप कॅमेरा हलतोय. आणि आता असं तुम्ही बघू शकता 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आमच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. ते हे तीन संगम आहे त्यांचे, ब्रह्म, विष्णू आणि महेश, हे त्यांचे 3 संगम आहे. आणि म्हणून तिथे आमचे जास्त त्रिशूळ पण आहे. आणि त्र्यंबकेश्वरमध्ये तुम्ही एकदा येऊन बघा, छान वाटेल. तर आम्ही चाललो आहे. रस्ता कसा आहे, किती दगड आहे. आता आम्ही हळूहळू जाते. खूप झाडं पण इथे. बाबा 100 एकर जमीनचे मालक आहे. वा वा वा, किती भारी डायलॉग बनवलं माझ्या बहिणीनी. तर आम्ही चाललो आहे. हा, ते डोंगर तर जवळ आलं आहे. आता आम्ही हळूहळू जातो. मगाशी मला साप दिसला होता माऊ. तो छोटा नाही का म्हटले मी, बाजूला चला. तो फायनली गाईज आम्ही आमच्या झाडाकडे आलेलो आहे. आणि आता मी तुम्हाला माझं आंब्याचं झाड दाखवते. आमचं
आमचं आंब्याचं झाड. इथे लोक पण राहता, काही वेळेस लोकांनी पण खाऊन घेतले असतील. तरी आपण एकदा बघू, चेक करून. दिसतं तर ते आमचं आंब्याचं झाड, हे वालं आणि ते मोठं वालं. आमच्या 2 आंब्याचं झाड आहे आमचे. आता मी हळूहळू जाते तिथे. इथे खूप काटे चाल थोडंसं अवघड होतं आहे, त्याच्यामुळे हळूहळू जाते मी. तर आम्ही आता आंबे तोडले आहे आणि आता आम्ही मेटाच्या देवीला चाललो आहे. त्र्यंबकेश्वरमधल्या सगळ्या लोकांना माहिती असेल मेटाची देवी. आणि इकडे अजून एक कालभैरवचं पण मंदिर आहे आणि इकडे मेटाची देवी पण आहे. तर आपल्याला बघायला जायचं आहे, मी तुम्हाला दाखवते. आम्ही हळूहळू चाललो आहे आणि या झाडाला आंबे आहे, पण ते तोडताच येत नाही, ते खूप वरती आहे. आम्ही उद्या परत येणार आहे आणि बघू आता इथे थोडं चाललं आहे काम. ते इथे आंबे वगैरे, शाखा वगैरे तोडले. तर आम्ही तर वरती जातो आम्ही हळूहळू आणि तुम्हाला दाखवते मेटाची देवी. म्हणजे इकडे ब्रह्मगिरीच्या आउटसाईडला मेट आहे, इकडे मेटाची देवी. आमच्या आंब्याला हे बघा, छोटे छोट्या कैऱ्या आहे. बाकीच्या पिकले, बाकीच्या कच्च्या आहे. आणि ना हे पण आलेलं आहे, आपले शाखा पण आलेल्या आहे, थोड्या शाखा. माझी बहीण आणि माझा भाऊ खालीच आहे, 2 जण. व टोपी दिसती का लाल, कुठे गेली? आणि माझा भाऊ इथं आहे. माझ्या आत्याचे 2 मुली खालीच आहे अजून. आणि तो हळूहळू चालला आहे. आता मला कंट्रोल होत नाही, मला खूप हसू येतं आहे म्हणून मी चालते. माझ्याकडे चष्मा. माझी बहीण अवंतिका खालीच आहे. तर मी हळूहळू जाते वरती देवी दाखवायला. अवंतिकाचं नाव अवंतिका शिंदे, तसं माझं नाव तनुषा भांगरे. आमचं आडनाव भांगरे आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल वीर राघोजी भांगरे, तर म्हणून आमचं पण आडनाव भांगरेच आहे. आणि माझ्या आत्याचं आडनाव शिंदे. तर अवंतिका शिंदे आणि तनुषा भांगरे, आम्हाला दोघींना सहकार्य करा. तुमच्या वतीने आमचे व्लॉग्स पुढे जाऊ द्या. हळूहळू होतीलच आता मला पण. आणि आता माझ्या बहिणी आणि भाऊ येत आहे, ते खूप मागे आहे, मी पुढे आहे. इथे करवंद भेटले आम्हाला, आता करवंद खाऊया आपण. मला दाखवते, ये देखो. आता याला म्हणतात लोक डोंगराची काळी मैना करवंद. आणि तुम्हाला दाखवते मी करवंद. आणि माझा भाऊ करवंद तोडतोय, दाखव रे. बघा करवंद, माझे बाबा पण तोडताय आणि मला कंटाळा येतोय म्हणून मी हळूहळू. तुम्हाला आता डोंगर दिसतंय, याला जागजागी मधमाशीचं पोळ आहे. मधमाशीचं पोळ का काय म्हणतात ते नाही माहिती मला, पण इथं राहतं ते मध असतं आणि हा पूर्ण डोंगर भरलेला आहे. पण तो खूप तिथे या सेंटरला आहे, या कोपऱ्याला तो मधमाशीचा पोळ आहे. आता आम्ही देवीकडे चाललो आहे दर्शन करायला. तुम्हाला दाखवते मेटाची देवी. तर खूप वर्ष झाले आम्ही आलो नव्हतो. आणि इथं पण आम्हाला भेटले जांभळं भेटले आम्हाला, छोटे. आमच्या घरी, आमच्या दुकानावरती ते खूप मोठे आणि इथे खूप छोटे. बघू शकता तुम्ही, काळे.
ब्लॅक ब्लॅक दिसत नाही यार, दिसते थोडे थोडे ब्लॅक. माझे भाऊ आणि बहीण अजून आले नाही. हे दोघ जण काय करताय काय माहिती. त्याला आता माझी आत्या चालली त्यांना घ्यायला आणि मी थोडंसं पाणी पिते. खूप तहान लागली मला पण. त्यांना इथं काय काम चालू आहे. तेव्हा माझ्या भाऊला आंबा मिळाला आमच्या झाडाचा. बघू शकता तुम्ही आमचं झाड. आणि किती पिकलेला आंबा आहे हा. गावात सुद्धा भेटणार नाही एवढा पिकलेला आंबा. इतका छान आहे आणि वाजता अतिशय सुगंध इतका छान येतो याचा. तर आम्ही हळूहळू जातो. आम्ही जातो. माझ्या आत्याने ते का करताय आंबे तोडत बोल ना. तर आता माझ्या आत्या बाबा भाऊ आंबे तोडताय. आंबा कॅच. माझ्या भाऊने आंबा कॅप्चर केलाय आणि इथे मी आंबे तोडते. म्हणजे मी इथं उभी आहे, मला कंटाळा. आणि बाबा आंबे तोडताय. OMG आंबे तर खूपच तुटतच नाही. ते खूपच पॅक बसलेले होते त्याला झाडाला एकदम. माझा भाऊ इथं आंबा कुठे ठेवला आहे. तर आमचं देवीच्या मंदिरात जाणं कॅन्सल झालं आहे कारण की इथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं का इथे वाघ आला होता ना. आम्हाला पण थोडा आवाज येत होता म्हणून आता आम्ही एवढे आंबे तोडून घरी जाणार आहे. तर आता आम्ही घराच्या रस्त्याकडे जाणार आहे आणि उद्या आम्ही परत येणार आहे. तर आता आम्ही चाललो आहे. इथे सगळे सोबत चाललो. तर आमचं देवीच्या मंदिरात जाणं कॅन्सल झालं आहे कारण की इथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं का इथे वाघ आला होता ना. आम्हाला पण थोडा आवाज येत होता म्हणून आता आम्ही एवढे आंबे तोडून घरी जाणार आहे. तर आता आम्ही घराच्या रस्त्याकडे जाणार आहे आणि उद्या आम्ही परत येणार आहे. तर आता आम्ही चाललो आहे. इथे सगळे सोबत चाललो. तू ही दिल की है दस्तक और कुछ ना जानू मैं बस इतना ही जानू. इथं आंबे आणि खूप खाली आहे शाखा. आणि आता आम्ही शाखा तोडतोय बघतोय. इथं खूप शाखा लागल्या तशा पण किंवा डेंजर शाखा आहे. म्हणजे खूप शाखा इथे आणि देव पण आहे. आणि आम्हाला इथं दिसलं आहे सापाचं घर. तर तुम्हाला सापाची खाती दाखवते मी. माझ्या भावाने पाहिली. कुठं आहे रे. चला मी तुम्हाला. माझी बहीण पडली होती. कसा वाटला हा शॉर्ट ब्लॉग होता थोडासा तरी पण त्र्यंबकेश्वरचा होता. आणि तुम्ही एकदा या स्पॉटवर येऊन बघा. तुम्हाला कसं वाटतं, चांगलं वाटतं, कसं वाटतं तुम्ही येऊन बघा त्र्यंबकेश्वरला. मंदिरात पण येऊन जा आणि इकडे ब्रह्मगिरी गंगाद्वार आणि इकडे मेटाला पण जाऊन या. खूप असं फिरण्यासारखं आमच्या इकडे. आणि अवंतिका शिंदे नाशिकला राहते आणि मी त्र्यंबकेश्वरला राहते. अवंतिका शिंदे नाशिक पवननगरला राहते आणि मी त्र्यंबकेश्वर पाचाईत राहते. तर आता आम्ही इथं करवंद खातोय. माझी बहीण पण आहे. बघा आमचा बंधारा. आता आम्ही घरी चाललोय. इकडून आम्ही हळूहळू जातो खाली. माझी बहीण पडली होती. माझी एक बहीण गाणं सांगणार आहे. माझी बहीण एक नागिन निघाली नागोबा लागला. आणि आमच्या इथला अंजनेरीचं डोंगर आहे बघा. खूप आपण झूम करतो दिसलं का. हा अंजनेरीचा डोंगर आहे आणि इथे बसले रेस्ट करत. आणि लग्न स्तंभ इथे शंकर पार्वतीचं लग्न झालेलं होतं आणि हे खूप छोट दिसतंय बघा. हे शंकर पार्वतीचं इथं लग्न झालं होतं. तुम्हाला आज
आमचा ब्लॉग कसा आवडला भरपूर लाईक करा, भरपूर कमेंट करा आणि शेअर करा. आम्ही घरी चाललो आता. आता आम्ही घरी चाललेलो आहे. घरी उतरायचा रस्ता कधी कधी रात्री भी होऊ शकते, पण रात्री व्हायची काही शक्यता नाही कारण की इथे लवकरच रात्री शेवटला सगळं थांब. कसा वाटला हा शॉर्ट ब्लॉग होता थोडासा, तरी पण त्र्यंबकेश्वरचा होता. आणि तुम्ही एकदा ह्या स्पॉटवर येऊन बघा, तुम्हाला कसं वाटतं, चांगलं वाटतं, कसं वाटतं, तुम्ही येऊन बघा त्र्यंबकेश्वरला. मंदिरात पण येऊन जा आणि इकडे ब्रह्मगिरी, गंगाद्वार आणि इकडे मेटाला पण जाऊन या. खूप असं फिरण्यासारखं आमच्या इकडे. आणि अवंतिका शिंदे नाशिकला राहते आणि मी त्र्यंबकेश्वरला राहते. अवंतिका शिंदे नाशिक पवननगरला राहते आणि मी त्र्यंबकेश्वर पाचाईत राहते. बाय.